आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान पद्धतीने म्हणजे जुन्या पद्धतीने मच्छीची करी कशी बनवली जाते. एकदम खायला सुंदर तर्रीदार चटकदार मस्त अशी माशाची करी. त्यासाठी सुरुवातीला घ्यायचं आपल्याला एक 2 चमचे तेल. सुरुवातीला जास्त तेल घ्यायचं नाही आपल्याला आणि तेल थोडं छान गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालं की ह्याच्यात टाकूया आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक कट करून. आता लसणाच्या पाकळ्या थोड्याशा अशा ब्राऊन होऊन द्यायच्यात. आणि हे बघा महत्त्वाचं मध्ये 1 किलो मासे आहेत. चिलाबी मोठ्या पद्धतीचे मासे आहेत, मोठ्या आकाराचे. आणि ह्या माशाला हळद आणि मीठ लावूनच धुवायचं आहे. आणि सगळं क्लीन धुतल्यानंतर परत त्याला हळद मीठ लावून ठेवायचं. ह्यानी काय होतं, हळद आणि मीठ माशाला लागली की मासा सपक लागत नाही. तुम्ही जर हळद मीठ न टाकता सुरुवातीला मासा फ्राय केला तर तो मासा तुम्हाला खाताना एकदम पानसाट लागतो. मीठ नसतं, हळद नसतं त्याच्यामुळं थोडा लसूण टाकून ह्याला असं तेलामध्ये फ्राय करायचं. आणि जास्त तेल सुरुवातीला नाही वापरायचं, 2च चमचे तेलात वापरायचं आहे. असं जर तुम्ही एकदा मासा बनवला ना, खाणारे खातच राहतील. सगळे घरचे आवडीने खातील अशी मच्छी करी बनती. बघा आता ह्याला फास्ट गॅसवर असं हलवायचं आहे. चमचा वगैरे काय लावायचं नाही. तुम्ही कढईत, तुमच्याकडे हॉक नसेल कढईत दोन्ही साईडनी धरा त्याला आणि छान असं हलवत 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 खालीवर खालीवर करा. कारण का तुम्ही चमचा बिमचा लावला तर मासा तुटण्याची शक्यता असते, कारण का मासा लवकर शिजला जातो. आता ह्याला 2 मिनटं तुम्ही मोठ्या गॅसवर असं हलवून हलवून फ्राय करून घ्यायचं आहे. ही झालेला आहे फ्राय. आणि आता आपण बनवूया ह्याचा मसाला. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, मोठा अद्रकचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या, 2 टमाटी, 2 कांदे आणि थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा धना आणि ही खोबरं घेतलेलं आहे भरपूर सारं सुक्कं खोबरं आहे. आता ह्याला आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया. आता घेतलं आपण कढईत 3 ते 4 चमचे तेल. आता जरा जास्त तेल घ्यायचं आपल्याला. आणि 4 चमचे तेल झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पहिलं सगळं ह्याच्यात टाकायचं आहे. आता हे आपण कच्चंच वाटलं आहे, भाजून वगैरे वाटायचं नाही. तुम्ही भाजून जर वाटलं तर ही मच्छीला बरोबर त्याचं मिक्स होत नाही. कारण का आपण मच्छी आहे ना, सुरुवातीला अर्धी फ्राय केलेली म्हणजे अर्धी शिजवली आणि रस्स्यात अर्धी शिजवणार आहे. त्याच्यामुळे ह्याचं कॉम्बिनेशन असतं. तर भाजून घ्यायची गरज नाही, कच्चंच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि आता ह्याला कंटिन्यू हलवत 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 ह्याला आपण 3 ते 4 मिनटं छान असं फ्राय करायचं आहे. मध्यम गॅस ठेवा ह्या वेळेस आणि मस्त ह्याला हलवायचं. हलवताना थांबायचं नाही, नाहीतर हे काळं पडल आणि खाली पण लागण्याची शक्यता असते. त्यामुळे कंटिन्यू हलवत बघा, मस्त याचा कलर चेंज होतो आणि मस्त ह्याला गोल्डन ब्राऊन सोनेरी रंग येतो. आता टाकूया ह्याच्यात आपण मसाले. सुरुवातीला टाकायचं आपल्याला 1 चमचे मीठ. आणि मीठ टाकल्यानंतर टाकायच्यात आपल्याला 2 चमच्या लाल मिर्च पावडर. मी टाकली ह्याच्यात कश्मीरी लाल मिर्च पावडर 2 चमच्या. तुमच्याकडे तिखट असेल तर तुम्ही 1च चमचा टाका. आता टाकूया 2 चमचे कांदा लसूण मसाला. आता तुम्ही म्हणता भरपूर मसाले वापरताय, पण कांदा खोबरं आपण जे पहिलं कच्चं पिसलं आहे त्याची थोडी गोड टेस्ट येते म्हणून मसाले भरपूर टाकायच्यात. 2 चमचे लाल मिर्च पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला. बाकी काही मसाले टाकायचे नाही ह्याच्यात. आणि ह्यानीच आपली ही मच्छी करी छान अशी टेस्टी बनते. आता ह्याला आपण परत 1 ते 2 मिनटं मसाले असे ग्रेव्ही बरोबर एकजीव व्हावत म्हणून फ्राय करून घेऊयात. काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. अगदी सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी तुम्हाला दाखवत आहे मी. तर रेसिपी तुम्ही कुठून बघताय, कुठल्या सिटीतून मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. आता ह्याच्यात टाकूया पाणी. आता पाणी टाकताना तुम्हाला एकदम फुल कडक पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. तुम्ही जर ह्याच्यात थंड पाणी टाकलं तर हे मसाले वेगळे होतील आणि पुढेही तुमची मच्छी जेव्हा तुम्ही ह्याच्यात सोडता मच्छी सगळी विरघळून जाईल. म्हणून आता हे गरम पाणी टाकणं महत्त्वाचं आहे. आता पाणी टाकलेलं आहे, तुम्हाला घट्ट पातळ जसं हवं तसं तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता. बघा आता हे पाणी टाकल्यानंतर ठेवायचं आपल्याला झाकून आणि स्लो गॅसवर. गॅस फास्ट नाही ठेवायचा, स्लो गॅसवर ह्याला 5 मिनटं उकळून द्यायचं आहे. जेणेकरून हे मसाले वगैरे छान मिक्स होतील आणि आपल्या भाजीला छान अशी तर्री सुटून छान टेस्ट येईल. बघा कशी मस्त तर्री सुटलेली आहे का नाही, चटकदार होती. एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला सांगा कशी झाली. आता खूप लोकांना मासे बनवायला येत नाहीत. काय होतं, मासे तुटतात, तरी फ्राय करताना तर तुटतात, काय होतात. तर ही आयडिया तुम्ही वापरा, अतिशय सुंदर अशी भाजी तुमची बनती. आता टाकूया ह्याच्यात मासे आपण. सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस इथंच आहे, मासे टाकल्यावर किती वेळ शिजवायचं. कारण का तुम्ही 1-2 मिनटं जरी इकडे तिकडे जास्त शिजवलं तर तुमचा मासा सगळा गाळ होऊन जाईल आणि एकही माशाचा पीस तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार नाही. आता आपण हे टाकल्यानंतर गॅस करायचा आहे स्लो आणि ह्याला ठेवायचं परत झाकून. आता झाकून ठेवल्यावर काय होतं, मासा शिजतो पण आपल्याला अर्धा राहिलेला कच्चा. आता सुरुवातीला आपण हळद मीठ टाकून अर्धाच शिजवला होता आणि आता अर्धा ह्याला आपण मोजून तुम्ही परत 5 मिनटं शिजवा मोजून. परत बघायची गरज नाही, चेक करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. बघा
हा झालेला आहे आपला तयार मासा आणि मस्त कसा कट आला आहे एकदम. गावाकडं असेच गावरान पद्धतीने असेच मासे बनवले जातात आणि खूप टेस्टी होतात. खूप म्हणजे खूपच टेस्टी. एकदा नक्कीच बनवून बघा तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवतो. एकही पीस तुटलेला नाही आहे आणि काहीच झालेलं नाही. बघा सगळे अख्खेचे अख्खे पीस आहेत आणि मासे पण शिजलेले आहेत आणि शेवटी आपण जे रस्स्यामध्ये मासे टाकले ना 5 मिनटं शिजवल्यानंतर रस्स्यालाही माशाची टेस्ट छान अशी येते. जर तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी करून कट आहे म्हणजे तर्री जी आहे ती तुम्ही कमी करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं. पण आता कसं नॉनव्हेज म्हणलं की थोडंफार चटपटीतच पाहिजे म्हणून जास्त वापरलं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच